दुसरा महत्वाचा फायदा इकॉनॉमिकल फायदा काय माहिती का? असं जर तुम्ही करत राहिलात तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहणार. कायम लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहणार, कधी जाणारच नाही. पैशाची कधी अडचण पडायचं काम नाही. किती सोपं काम आहे बरे. जुन्या काळात लोक करायचे हो, आता सांगावं लागतंय. काही राहिलं नाही काका महाराज जुनं आता. कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी. अहो, आमचे पूर्वज, आमचे वाड वडील वेडे नव्हते. ते घरामध्ये दररोज सकाळी दिवा लावायचे, त्याला दिवा बत्ती, धूप आरती आणि दीप आरती म्हणायचे. धूप सुद्धा घरामध्ये धूप ओरिजिनल धूप भेटायचा पहिला. तो धूप घरामध्ये जर जाळला ना सकाळ संध्याकाळ, तर सज्जन हो, त्या धुपाचा धुराचा परिणाम असा होतो, सगळं घर पवित्र करण्याची ताकद त्या धुरात आहे. शुद्ध करण्याची ताकद त्या घरामध्ये. काही नका करू, घरामध्ये ना रोज सकाळ संध्याकाळ कापूर घ्या. अतिशय जहाल उपाय बघा. शिव महापुराणातला उपाय सांगतो आज भागवतात तुम्हाला. कापूर घ्यायचा. कापूर काका महाराज एक अशी ते हातामध्ये असते ना ती आरती. आरती आपण ज्याच्यात पेटवतो ती आरती अशी छोटीशी, त्याच्यात कापडाच्या वड्या टाका. त्याच्यामध्ये 5 लवंगा किंवा 3 लवंगा टाका आणि ते पेटवायच्या. कापूर पेटवायचा, त्या लवंगा जळणार आणि कापूर बी जळणार. मग सोबतच ते दोन्हीचा जाळ झाला की मग काय करायचं, घराच्या मेन दरवाजापाशी जायचं आणि मेन दरवाजा जवळ त्याची आपण आरती जशी घेतो ना, देतो ना सगळ्याला, तशी आरती सगळ्याला देत राहायची. त्या दारापासून सुरुवात करायची. घरामध्ये जेवढ्या जेवढ्या खोल्या आहेत त्या सगळ्या खोल्यामध्ये, सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जायचं आणि सगळीकडे त्या दिव्याचा तो धूप सगळीकडे ती दिवा पोहोचवायचा. जिथं जिथं त्या दिव्याची हाळ, तो त्याचा धूर जाईल ना घरातल्या कोपऱ्यामध्ये, तेवढे सगळे कोपरा ना कोपरा तुमच्या घराचा शुद्ध आणि पवित्र होणार. हे झाला आरोग्याचा फायदा. त्याचाच दुसरा असा फायदा आहे, असं जर आपण नित्य नेमानं केलं सकाळी आणि संध्याकाळी, आणि सकाळी जरी नाही झालं संध्याकाळी जरी नुसतं केलं तुम्ही, तरी बी तितकाच फायदा होईल. आणि दुसरा महत्वाचा फायदा इकॉनॉमिकल फायदा काय माहिती का? असं जर तुम्ही करत राहिलात तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहणार. कायम लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहणार, कधी जाणारच नाही. पैशाची कधी अडचण पडायचं काम नाही. किती सोपं काम आहे बरे. जुन्या काळात लोक करायचे हो, आता सांगावं लागतंय. काही राहिलं नाही काका महाराज जुनं आता करतील बघा. सुखदेव भगवान म्हणतायत, राजन, माणसाकडून असं जर कधी पाप घडलं ना, चुकून हुकून, तर त्या हुकून चुकून घडलेल्या पापापासून सुद्धा जर आपल्याला शुद्धता करायची असेल तर भगवंताचं नाम आहे. पुन्हा प्रश्न विचारला. म्हणले सुखदेव भगवान आता प्रश्न विचारतात, राजन, भगवान परमात्मा सगळ्यात लवकर कुणाला भेट देतो असं तुम्हाला वाटतं? परीक्षितीने उत्तर दिलं. परीक्षित महाराज म्हणतात, जो सगळ्यात मोठ्या उंच कुळामध्ये जो जन्माला आलाय त्याला परमात्मा भेटत असेल. ज्याचं कुळ चांगलं घराणं आहे त्याला परमात्मा भेटत असेल. या सरजी, आमचे माजलगाव या नगरीचं भूषण वैभव मल्हारी मार्तंड बँकेचे अध्यक्ष आणि मालक आदरणीय देवकते साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती या दोघांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजव सगळे. वा, याला म्हणतात प्रेम. प्रेम माझी इथं शुक्लेश्वरात कथा चालू आहे, तुम्ही या भेटायला म्हणून. पण प्रेमामुळे आज आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित आहे.
काय सांगत होतो मी? राजन, परीक्षितीने सांगितलं ज्याचा उंच कुळात जन्म झाला, जो धनवान आहे त्याला परमात्मा भेटत असेल, जो दिसायला सुंदर आहे त्याला परमात्मा भेटत असेल, जो बलाने मजबूत आहे त्याला देव भेटत असेल. शुकदेव भगवान म्हणले नाही राजन, भगवान परमात्मा असं काहीच बघत नाही. तुम्ही उंच कुळात जन्माला आलात का नीच कुळात जन्माला आलात हे परमात्मा नाही पाहत. तुम्ही धनवान आहेत का दीनहीन आहेत हे परमात्मा पाहत नाही. तुम्ही बलवान आहात का निर्बल आहेत हे परमात्मा पाहत नाही. ऊंच नीच काही नेने भगवंत, हो तिष्ठे भाव भक्ती देखो निया. ऐका जरा लक्ष देऊन. भगवान परमात्मा हे काहीच पाहत नाही. शुकदेव भगवान म्हणतात राजन, व्याधस्याचरणम ध्रुवस्य च विद्या वयो गजेंद्रस्य का. हे राजा, जर परमात्मा मोठ्या कुळवानाला भेटतो असं म्हणावं तर व्याध म्हणजे कोण? पारधी. त्या पारध्याला भगवान परमात्म्याने भेट दिली. शिवरात्रीला कथा ऐकली असेल तुम्ही. पारधी झारी चोरायला गेला होता, महादेवाच्या डोक्यावरची झारी. डायरेक्ट महादेवाच्या पिंडीवर दोन्ही पाय देऊन उभा राहिला. महादेवानं पाहिलं, अरे वा 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 वा, आजपर्यंत लोक कुणी मला फुलं अर्पण करते माझ्या डोक्यावर, कुणी फळं अर्पण करते, कुणी पैसे टाकते, पण पहिला भक्त पाहिला म्हणे जो अख्खं शरीर ज्याने माझ्यासाठी दान करून टाकलं आणि अख्खा पाय देऊन उभा राहिला, सगळं सरेंडर करून टाकलं. महादेव प्रसन्न झाले. बोल भक्ता म्हणे काय पाहिजे तुला? काय पाहिलं त्या पारध्याचं भगवान परमात्म्याने? पारध्याला परमात्म्याने भेट दिली. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो. तुम्ही म्हणले जो वयानं वयस्कर आहे त्याला परमात्मा भेटत असेल. अरे ध्रुव बाळाचं काय वय होतं का? 5 वर्षाचं लेकरू, हो नादान असलेलं बालक, पण त्याला परमात्मा भेटायला आले आणि ज्ञान दिलं. त्या परमात्म्याला आढळ पद भगवंतानं दिलं. तुम्ही म्हणले विद्वानाला परमात्मा भेटत असेल. अरे तो गजेंद्र नावाचा हत्ती, तो काय विद्वान होता का? त्याच्याकडे काय विद्या होती का? गेला होता आपल्या परिवारासोबत पोहायला, पण ज्या वेळेला नक्र त्याला पाण्यामध्ये ओढायला लागला, ती मगर पाण्यात ओढायला लागली आणि आता मरायची अवस्था आहे, तेव्हा त्या भगवंताचा दावा त्यानं केला आणि माझा परमात्मा एका क्षणात प्रगट झाले आणि त्या गजेंद्राला मोक्ष दिला. गजेंद्राचा त्याला दर्शन दिलं, नक्राचा उद्धार केला. विद्या गजेंद्रस्य का. तुम्ही म्हणले जो उंच कुळात जन्माला आलेला आहे त्याला परमात्मा भेटत असेल. अहो विदुर काकाची काय जात मोठी होती का? दासीचे पुत्र विदुर काका. पण तरी भगवान परमात्म्याने त्या विदुराच्या झोपडीवर जाऊन कन्या खाल्ल्या. मायबाप कन्या खाल्ल्या. परीक्षितीनं हात जोडून प्रश्न केला, गुरुदेव ज्या विदुराच्या घरी जाऊन माझ्या जगाच्या मालकानं जगाच्या बापानं कन्या खाल्ल्या, त्या विदुराचं चरित्र मला सांगा. फार गोड चरित्र आहे मायबाप, ऐका. त्या विदुरासारखा आपल्या बी घरी एखाद्या दिवशी भगवान परमात्मा कोणाच्या तरी रूपानं यावा आणि आपल्या बी घरी येऊन माझ्या भगवान परमात्म्यानं आपल्या हातचे बनवलेले 2 घास खावेत असं वाटत असेल ना, तर हे चरित्र आवर्जून ऐका. कोण आहेत विदुर काका? दासीचे पुत्र आहेत. पहा, त्या दुर्योधनानं अपमान करून चांगलं सांगणारे माणसं लोकांना आवडत नसतात. कल्याण सांगणारे, चांगलं सांगणारे नाही आवडत लोकांना माणसं. त्या दुर्योधनाला नीतीच्या 4 चांगल्या गोष्टी विदुर काका सांगायचे, पण त्या दुर्योधनाला ते पटत नव्हतं. एक दिवस दुर्योधनानं सांगितलं, म्हणे काका आता याच्यानंतर तुम्ही हस्तिनापुरात राहायचं नाही.
वास्तविक त्या दुर्योधनाचे ते काका होते, धृतराष्ट्राचा सख्खा भाऊ म्हणजे विदुर काका. फरक एवढाच होता, बाप दोघाचा एकच, पण आई त्यांची दासी होती म्हणून त्यांना दासीपुत्र म्हणल्या जायचं. पण भगवंताचे भक्त होते माझे विदुर काका सज्जन हो. दुर्योधनानं घरातून हाकलल्यानंतर हस्तिनापुरापासून काही अंतरावर जंगलामध्ये एक छोटीशी झोपडी बनवली आणि त्या झोपडीमध्ये दोघ जण, विदुर काका आणि विदुराची पत्नी विदुरानी दोघ जण राहू लागले. फाटका संसार आहे सज्जन हो. दिवसभर आपलं जंगलामध्ये कंदमुळं फळं काहीतरी आणायचे, उदरनिर्वाह करायचा आणि भगवंताच्या भजनामध्ये दिवस कटवायचा. एक दिवस जगाचा बाप माझा भगवान परमात्मा सज्जन हो हस्तिनापुराला गेले. परमात्मा कृष्ण परमात्मा हस्तिनापुराला कशासाठी? कौरव पांडवांची शिष्टाई करण्यासाठी. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा हस्तिनापुराला गेले ना, त्यावेळेला देव येणार आहे, द्वारकेचा राजा माझ्या नगरात येणार आहे, ही बातमी दुर्योधनाला कळाली. आणि दुर्योधनानं सज्जन हो देवाची जयत तयारी, स्वागत. रथामध्ये बसून हत्ती घोडे, फुलाचा वर्षाव, जेसीबीने फुलं अंगावर, तेव्हा कशाचे जेसीबी आहेत, पण फुलाचा वर्षाव भगवंताच्या अंगावर टाकायला सुरुवात केली सज्जन. वाजत गाजत देवाला आणलं बघा. भावा भावातले भांडणं चांगले नसतात दुर्योधना. भावा भावानी दोघांनी प्रेमाने राहिलं पाहिजे, तरच दोन्ही भावाचा संसार चांगला, आनंदाचा आणि सुखाचा होत असतो. नाहीतर सख्खे भाऊ पक्के वैरी झाले की आयुष्यभर कोणाचं चांगलं होत नाही. भावा भावामधलं बोलणं बंद नाही झालं पाहिजे. काही बी होऊ द्या, किती बी जोराचं भांडण होऊ द्या, विचार वेगळे वेगळे असू शकतात, आवड वेगळी वेगळी असू शकते, कधी कधी खटके उडू शकतात जीवन जगत असताना, पण बोलणं बंद नाही करायचं. बोलणं बंद झालं की मग तिथून पुढे स्वभावामध्ये दरार पडत असते सज्जन हो. भावाला भेद कधी भावापासून लपवायचा नसतो. दुर्योधना, अरे काही केलं तर पांडव हे तुमचे बांधव आहेत आणि तुम्ही दोघांनीही आनंदाने राहावं हे आम्हाला वाटतंय. म्हणून आज आवर्जून मध्यस्थी करायला मी आलो आहे. माझ्या कृष्ण परमात्म्याने सांगितलं सज्जन हो, दुर्योधना, पांडवांचं जे राज्य आहे ते पांडवांना देऊन टाक. कारण तुमच्याकडे आज जे राज्य आहे ना, ते पंडू राजा असताना तो पंडू राजा त्याचा मालक होता. पण पंडू राजाला शाप मिळाल्यामुळं 2-4 महिन्यासाठी म्हणून पंडू राजा जंगलामध्ये गेला. पण जात असताना जाता जाता तुझ्या बापाकडं दुर्योधनाकडे ते राज्य सांभाळायला दिलं होतं. आणि दुर्योधना, एखाद्याला आपण जर एखादी वस्तू सांभाळायला दिली तर त्या वस्तूचा तो मालक नाही बनू शकत. एखाद्याला किरायानं आपण घर दिलं, खोली दिली, तर तो किरायेदार खोलीचा, त्या घराचा मालक नाही होऊ शकत. ठीक आहे, मान्य आम्हाला, फार दिवस तुम्ही सांभाळलंय, देवानं मध्यस्थी मधला मार्ग काढला बरं. पण ज्या माणसाच्या मनात खोट आहे, ज्या माणसाच्या मनामध्ये ज्याला कधी जुळूनच घ्यायचं नाही, त्याला किती बी काय करा सज्जन हो, किती चांगलं सांगा, उलट चांगला सांगणारा माणूस सुद्धा दुश्मन वाटायला लागतो. दुर्योधन म्हणला, देवा बस करा, अर्ध राज्य सोडा, नाही मिळू शकत म्हणे. मग कमीत कमी 12 गाव तरी दे म्हणे. 12 गाव बी नाही देत, एक गाव बी नाही, सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा सुद्धा पांडवांना भेटणार नाही. आणि दुर्योधनानं डायरेक्ट सांगितलं, तुम्ही या भावकीच्या मॅटर मध्ये डोकं न घातलेलं बरं, तुम्ही माझ्या घरचे पाहुणे देवा. आणि
जैसा देव वैसी पूजा, जसा पाहुणा तसा पाहुणचार, म्हणून देवा तुमच्यासाठी मी 56 पदार्थ तुम्हाला जेवायला बनवले. किती विचारला? 56. 5 असले तर खूप झाले. माणसं म्हणतात पंचपक्वान्नाचं जेवण खाऊ घातलं. 56 पदार्थ देवासाठी बनवले आणि 56 वेळा म्हणला बाबा जेवण करून जा देवा म्हणे तुम्ही. 56 पदार्थ म्हणले, 56 वेळा बोलतोय. आता देवाला हे 56 पदार्थ त्याने का बनवले? दाखवायचं होतं राधेश्यामजी, त्याला दाखवायचं होतं की मी किती श्रीमंत आहे. वा, 2 मिनिटं आठवून ठेवा तो. चाल सुवर. 56 पदार्थ बनवण्याचा हेतू एवढाच आहे सज्जना हो, की त्याला दाखवायचं मी किती श्रीमंत आहे. पण ऐका ना मायबाप, तो देव कसला हो? तुमच्या ऐश्वर्याला जर भाळल तर देव कशाचा आहे? माझ्या भगवान परमात्म्याने त्या 56 पदार्थाला लाथ मारली. त्या दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना ऐक, भोजन कोणाच्या बी घरी केल्या जात नाही. अरे दुर्योधना ऐक, भोजन करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत. भगवान सांगतात ऐका, 2 गोष्टी पाहिजेत भोजन करण्यासाठी. पहिली गोष्ट, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे. पहिली गोष्ट, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, खाऊ घालणाराच्या अंतकरणात प्रेम पाहिजे. खाणाराच्या पोटात भूक नसेल आणि खाऊ घालणाराच्या अंतकरणात जर प्रेम नसेल तर भोजन होत नाही सज्जना हो. माझ्या भगवान परमात्म्याने उद्धवाकडे पाहिलं, उद्धवाला इशारा केला, उद्धव बोलो. उद्धव जी चलो विदुरा घर जावे. उद्धव जी चलो विदुरा चल विदुरा घर जावे. उद्धव जी चल विदुरा घर जावे. उद्धव जी चलो विदुरा घर जावे. उद्धव जी चलो विदुरा घर जावे. बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. भाव अगर नहीं पावे हो, भाव अगर नहीं पावे, उद्धव जी चलो विदुरा घर जावे. उद्धव जी चलो विदुरा घर जावे. उद्धव जी विदुरा घर जावे. हरी बोल. शबरी के बैर सुदाम जी के चावल. शबरी के बेरा सुदाम जी के चावल. शबरी के बैर सुदाम जी के चावल. शबरी के बेरा सुदाम जी के चावल. रुच रुच भोग लगावे उद्धव जी. भोग लगावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे.
जा उद्धव जी चलो विदुरा घर जावे चल विदुरा घर जावे उद्धव जी चल विदुरा घर वाह वाह टाळी वाजवतो भगवान परमात्म्याने आणि उद्धवाला इशारा केला उद्धव चला रथ काढा आपला तयार करा रथ आपल्याला निघायचंय उद्धवा उद्धवानं विचारलं देवा कुठे जायचंय आपल्याला म्हणे झोपडीवर जायचंय कोणाच्या विदुराच्या झोपडीवर जायचंय आपल्याला कशाला जेवायला जायचंय अहो पण देवा आता तिकडे झोपडीवर जायचं का आपल्याला शोभतं का देवा आपली इमेज काय आपण जायचं कुठं कुठं गेलं कुठं बसलं पाहिजे हा आपल्या स्टेटस बघून तरी आपण काम केलं पाहिजे ना देवा आता एवढे मोठमोठे बंगले आणि एवढे मोठमोठे राजवाडे सोडून तुम्ही म्हणता झोपडीवर जायचं माझे भगवान म्हणतात अरे उद्धवा काय कामाचे मोठमोठे बंगले बडे बडे मंदिर कोना काम के भाव अगर नहीं पावे ओ चलो विदुरा घर जावे अरे मोठमोठे बंगले मोठमोठे राजवाडे काय कामाचे काही काही लोकांचे घर फार मोठमोठे असतात सज्जन पण कधी चुकून सुद्धा उष्ट्या हाताने कावळा आणत नाही कधी हुकून चुकून कोण्या पाहुण्या रवळ्याला चहा प्यायला साधं बोलवत नाही काय जाळायची तुमची संपत्ती काय कामाचे मोठमोठे बंगले बंगले मोठे असावेत याच्याशी काही अर्थ नाही सज्जन हो घर तुमचं छोटं असू द्या घर बारीक असू द्या घर छोटं असू द्या झोपडी असू द्या छोटं घर असू द्या पण त्या घरात राहणाऱ्या माणसाचं मोठं घर मोठं असणं गरजेचं नाही राहणाऱ्या माणसाच्या मनात प्रेम पाहिजे आदर पाहिजे अरे आपल्या घरात जर एक भाकरी असेल आणि एखादा पाहुणा जर घरी दुसरा कोणी आला तर त्यातली अर्धी भाकरी त्याला खाऊ घालण्याची दानत आपल्या अंतःकरणात पाहिजे तर परमात्मा तुमच्या घरी येईल सज्जन हो नाहीतर किती बी तुमच्या घरामध्ये खूप आहे सगळं बंगलेत इस्टेट मोठी आहे पण तुमच्या मनामध्ये जर कुणाविषयी प्रेम नसेल आणि विचार करा तुम्ही आम्ही आपण अरे कुणी बी माणूस असू द्या गावातला केवढा बी श्रीमंत माणूस असू द्या आणि जर तो माणूस कधी कुणाला चुकून चहा प्यायला बोलवत नसेल तर अख्खं गाव त्याला कुणी चांगलं म्हणत नाही आणि एखादा गरीब असू द्या रस्त्यावर राहणारा झोपडीवाला माणूस पण रस्त्याने कुणी जाणारा असला की रामराव ओ शांभाऊ गणपतराव या जरा चहा घेऊन जा अंतकरण मोठं लागते बघा जगाच्या बापानं 56 भोगाला लात मारली माझ्या भगवंताने विदुराच्या झोपडीवर गेले आहे का त्या विदुर काकाला कल्पना सुद्धा नाही जगाचा बाप माझ्याकडे येणार आहे म्हणून विदुर काका आणि विदुराची बायको दोघ जण काका महाराज भजन करत बसले होते झोपडीचा दरवाजा आतून बंद केलाय आणि आतमध्ये हातामध्ये मंजिरी घेऊन ते दोघं भजन गात होते बघा जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हा जय राधा माधव हरि बोल जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा
वनचारे जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव गाइए। माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे जय राधा माधव जय कुंज बिहारी दोघं नवरा बायको झोपडीमध्ये बसले दरवाजा आतून बंद करून भजन चालू आहे ऐका सज्जन हो भगवान परमात्मा गेले रथ नेऊन उभा केला रथातून परमात्मा खाली उतरले आणि राधेश्यामजी देवानं विदुर काकाच्या दारात जाऊन झोपडीच्या दारात जाऊन दरवाजा वाजवलाय भगवान परमात्मा आवाज देऊ लागले काका ओ काका दार उघडा काका भजनामध्ये तल्लीन झाले दोघं नवरा बायको ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी मग्न झाले भजनामध्ये पुन्हा देवाने आवाज दिला काका काका दार उघडा हो काका कानावर आवाज गेला भजन थांबलं उठले विदुर काका लगबगीनं झोपडीचं दार उघडलं आणि समोर पाहतात तर जगाचा बाप उभा आहे जन्म जन्म मुनी जतन कराही अंतराम कही आवत नाही अरे जन्मच्या जन्म मुनी लोक योग्यांचे ध्यानी ध्याता ना तोडसे आणि तो आम्हापासी मागे पुढे स्वप्नात बी न येणारा परमात्मा अचानक झोपडीच्या दारात उभा दिसला सज्जन योग्यांच्या कधी स्वप्नात येत नाही जो परमात्मा आज दारात पाहिला काय करावं कळना माय बाप अरे एखाद्या गरीबाच्या झोपडीवर अचानक एखादा श्रीमंत माणूस गेला तर त्याला काय करावं कळत नाही हो काही समजत नाही आज अवस्था तशी झाली माझ्या विदुर काकाची आणि गेल्या बरोबर अरविंद दादा भगवान परमात्म्याने पोटाला हात लावलाय काका भूक लागली हो काका फार भूक लागली आहे खायला द्या खायला नव्हतं का 56 पदार्थ होते नाही खाल्ले आणि इथे येऊन पोटावर हात लावलाय देव काका भूक लागली काहीतरी खायला द्या माझ्या विदुर काकाचा फाटका संसार आहो त्यांचीच पंचायत सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत विदुर काकाची आणि तिथे देवानं जाऊन पोटाला हात लावलाय काका काहीतरी खायला द्या हीच खरी परीक्षा असते बघा जेव्हा तुमच्याकडे द्यायला काहीच नसतं ना तेव्हा मात्र भगवान परमात्मा येत असतो आणि तेव्हा तुम्हाला तो मागत असतो बघा त्यावेळेला जर तुम्ही ती इच्छा पूर्ण केली ना तर तिथून पुढे तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही पहा ही खरी परीक्षा आहे
देवाला भूक नव्हती असं नाही, भूक होती देवाला. कशाची? थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाची भूक देवाला होती. पोटाला हात लावला, काका लवकर काहीतरी खायला द्या. ऐका माय मावल्यांनो, 3 दगड मांडले आणि 3 दगड मांडून त्या 3 दगडावर एक गाडगं ठेवलं विदुर काकांनी. त्या गाडग्याचा वरचा भाग तुटलेला होता. पाणी ओतलं त्याच्यामध्ये, खाली जाळ लावला आणि ते पाणी उकळलं पाणी. आणि उकळल्यानंतर एक वंजळ भरच कन्या होत्या फक्त घरामध्ये, झोपडीमध्ये. त्या वंजळ भर कन्या त्या पाण्यामध्ये टाकल्या. त्याला फोडणी नाही, त्याला तेल नाही, मीठ नाही, काही नाही. पहा, डायरेक्ट त्या उकळलेल्या पाण्यामध्ये वंजळभर कन्या टाकल्या. बघा, ऐका. आणि माझ्या विदुर काकाने त्या कन्या हटायला सुरुवात केली. दरदरी तपान्या माझी रांधियल्या कन्या, मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजार. काय करू उपचार, उपचार. कोप मोड की जर कोप मोड की जर. कन्या तयार केल्या. केळीचं पान देवाच्या पुढे ठेवलं, गवताचं आसन देवाला बसायला टाकलं आणि गाडग्यातल्या कन्या त्या पात्रावर टाकायला लागले. विदुर काका भगवान बसलेत मांडी घालून. जसं कन्या त्या पात्रावर सोडल्या तसं गोदावरी सारख्या त्या पळू लागल्या. अशा पातळच तशा झाल्या होत्या. ऐका ना माय बाप, माझ्या बाप जगाच्या बापानं आपल्या हाताच्या दोन्ही भाया मागे सारल्या, हाताचं आळ तयार केलं आणि देव म्हणतात, काका काका कन्या टाका. काकानं कन्या टाकल्या माय बाप, आणि चाटून माझ्या भगवंताने त्या कन्या खाल्ल्या चाटून. काय होतं बोला ना त्याच्यामध्ये. दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुरा घर पाई, ओ साग विदुरा घर पाई. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची हरि बोल प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. हरि बोल. सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई बोलो प्रेम सगाई, प्रेम सगाई बोलो प्रेम सगाई. माझ्या भगवान परमात्म्याने विदुरागरच्या कन्या खाल्ल्या सज्जन हो.
कुणी म्हणतं विदुराच्या घरी भाजी खाल्ली, कुणी म्हणतं विदुराच्या घरी जाऊन देवानं केळाचे छिलके खाल्ले. विदुराची बायको एवढी देव घरी आले म्हणून एवढं देहभान विसरून गेली होती. झोपडीच्या समोर केळीची बाग होती, त्याचे केळ तिने तोडून आणले आणि देवाला केळ तिने असे सालले आणि केळाची साल तिने हातात धरली आणि केळाचा जो गर आहे तो गर तिने फेकून दिला आणि देवाच्या हातात तिने सालटेच दिले. देवानं सुद्धा बघितलं नाही प्रेमामध्ये. ती एवढी वेडी झाली होती आणि देव सुद्धा एवढे वेडे झाले होते. यांचं प्रेम बघून देवाला सुद्धा सज्जन हो आठव नाही नाठव नाही. देवानं ते केळाचे छिलके आनंदाने खाल्ले. प्रेम पाहिजे सज्जन हो. प्रेम जर असेल ना तर माझा परमात्मा तुमच्या घरी भोजन करायला आल्याशिवाय राहत नाही. कोण कहते हे भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. प्रेम पाहिजे अंतकरणात. देवाला बाकी काही लागत नाही सज्जन व्हाय का. विदुराच्या घरी झोपडीवर कन्या खाऊन देव गेले आणि ज्या वेळेला देवाला आता निज धामाला जायचं होतं, उद्धवानं देवाला विचारलं, भगवान तुमच्या या अवतार कार्यामध्ये सगळ्यात जास्त भोजन कोणाच्या घरचं गोड लागलं तुम्हाला सांगा ना. माझ्या भगवंतानं सांगितलं, उद्धवा विदुराच्या झोपडीवर जाऊन ज्या कन्या खाल्ल्या ना उद्धवा, त्या पातळ झालेल्या त्या कन्यासारखा आनंद दुसरीकडे कुठंच नाही भेटला. अरे उद्धवा माझा विदुर आहे ना भोळा भक्त आहे, त्याला ज्ञान मिळालं पाहिजे. आता मी चाललो निजधामाला, पण तुमची भेट झाल्यानंतर माझ्या विदुराला तुम्ही हरिद्वारला पाठवा मैत्रेय महाराजाकडे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. कालांतराने सज्जन हो उद्धवाची आणि विदुराची भेट झाली. उद्धवानं देवाचा निरोप सांगितला विदुराला आणि विदुर काका हरिद्वारला मैत्रेय महाराजाकडे गेले. दोघांची भेट झाली. मैत्रेय महाराजांना आनंद झाला. एक पाहिलं तर दासी पुत्र आहेत आणि एक आहेत ब्राह्मण, उंच वर्णीय ब्राह्मण आहेत. पण परमार्थामध्ये सज्जन हो जातीपातीचा विचार केला जात नाही. जाति पाति पूछे नहीं कोई, हरि को भजे सो हरि का होई, हरि को भजे सो हरि का होई. ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या गळ्यात टाळ आहे, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे आणि ज्याचा आराध्य पांडुरंग आहे सज्जन हो, त्या माणसाला जगात जात नाही. लक्षात ठेवा, त्या माणसाची जात फक्त एकच, ती म्हणजे वारकरी. पण आजकाल या जातीवाल्या लोकांनी एवढं विष पसरवलंय जगामध्ये. बळी पडू नका या विषयाला. राजकीय लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी एक दुसऱ्यामध्ये